नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात. मात्र त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी. माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस. तुर्कस्तानात पुरामुळे हाहाकार. पुराच्या पाण्यात गाड्या आणि बसेस गेल्या वाहून. तुर्कस्तानच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नव्या युद्धबंदी करारानंतरही सुदानमधील गृहयुद्ध सुरूच. आतापर्यंत 413 जणांचा मृत्यू. हजारो लोक बेघर. परदेशी नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींनी रशिया विरुद्ध नवीन निर्बंधांची केली घोषणा. रशियन सैन्यासाठी लष्करी सामग्री तयार करणाऱ्या 322 कंपन्यांचा प्रतिबंध यादीत समावेश. असोसिएटेड प्रेसचे छायाचित्रकार इव्गेनी मालुलेटका यांच्या छायाचित्राला वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार. मारियोपोलमधल्या जखमी गर्भवती महिलेच्या फोटोतून जगाला कळली युक्रेन युद्धाची दाहकता. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात जगाच्या पाठीवर मध्ये. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी शनिवारी पोर्तुगाल भेटीदरम्यान जागतिक सौहार्दासाठी युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात आणण्याची विनंती केली. मला पूर्ण खात्री आहे की जर आपण शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग शोधू शकलो तर जगासाठी खूप चांगले परिणाम दिसू शकतात. लुला यांनी पोर्तुगीज अध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सोसा यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं. हे युद्ध सुरू व्हायला नको होतं, लुला यांनी अशी प्रतिक्रिया दिली. आणि लिस्बनमधील जेरोनिमोस मॉनेस्ट्रीमध्ये एका अधिकृत समारंभात सौसा आणि लुला यांनी ब्राझिलियन फर्स्ट लेडी रेसांगेला द सिल्वा यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनात दोन्ही नेत्यांची खासगी बैठक झाली. रशियातील बेल्गोरोड शहराच्या मध्यभागी स्फोटाच्या ठिकाणी सापडलेला बॉम्ब निकामी करण्यात आलाय. पण बॉम्ब निकामी करण्यापूर्वी रशियन अधिकाऱ्यांनी बेल्गोरोडमधील 17 अपार्टमेंट इमारती रिकामा केल्या. आणि बेल्गोरोड प्रादेशिक सरकार व्याचेस्लाव ग्लाडक्लोव्ह यांनी सांगितलं की रशियन युद्ध विमानानं शहरावरती गुरुवारी दारुगोळा टाकला आणि झालेल्या स्फोटाच्या जागेची तपासणी करताना रहिवासी इमारतीच्या लगतच्या परिसरात काही स्फोटकं सुद्धा आढळून आली. त्यात हा जिवंत बॉम्ब होता. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेमुळे 20 मीटर म्हणजे तब्बल 65 फूट लांबीचे खड्डे पडलेत. यामध्ये 3 लोक जखमी झाले असून घरांचं आणि परिसरातल्या गाड्यांचं नुकसान झालंय तर विजेच्या तारा कोसळून वीज पुरवठा देखील खंडित झालाय. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी शेकडो कंपन्यांवरती नवीन निर्बंधांची घोषणा केली, ज्यामध्ये त्यांनी रशियन आक्रमकतेमध्ये गुंतवणूक आणि समर्थन असं म्हटलंय. संध्याकाळच्या भाषणात झेलेन्स्की म्हणाले की रशियन सैन्यासाठी शस्त्र आणि युद्धजन्य वस्तू यांसारखी लष्करी सामग्री तयार करणाऱ्या 322 कंपन्यांना प्रतिबंध यादीत समाविष्ट करण्यात आले. ते असेही म्हणाले की रशियावरील निर्बंध टाळण्यात मदत करणाऱ्या, युद्ध गुन्हेगारांची मालमत्ता धारण करणाऱ्या आणि रशियामध्ये आणि आमच्या भूमीवरती स्वातंत्र्य नष्ट करण्यात गुंतलेल्या अनेक व्यक्ती आणि कायदेशीर संस्था या यादीमध्ये आहेत. युक्रेनमध्ये वर्षभरापासून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षाच्या खुणा टिपण्याचं आव्हानात्मक काम छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून केलं. असोसिएटेड प्रेस छायाचित्रकार इव्गेनी मालोलेटका यांनी काढलेल्या एका छायाचित्राला वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार लाभलाय. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं शहर मारियोपोलमध्ये एक फोटो जगभरात पोहोचला. उद्ध्वस्त झालेल्या प्रसूती रुग्णालयातून गर्भवती महिलेला आपत्कालीन सेवेतले कामगार घेऊन जात असलेला हा फोटो आहे. इव्गेनी या युक्रेनियन छायाचित्रकारानं 9 मार्च 2022ला हा फोटो काढला आणि गंभीर जखमी गर्भवतीची अवस्था पाहून जगाला युक्रेन युद्धाची दाहकता कळली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनवरील रशियन आक्रमणाविरोधात या आक्रमणाबाबत तटस्थतेचा पवित्रा स्वीकारणाऱ्या नेत्यांवरती जोरदार टीका केली आणि त्यांना लोकवादी म्हटलं. त्यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्यावर देखील टीका केली. ब्राझीलच्या नेत्यांनी युक्रेनला शस्त्र द्यायला नकार दिला आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी ब्राझील आणि चीनसह राष्ट्रांच्या क्लबचा प्रस्ताव दिलाय. रशियावरती आर्थिक निर्बंध लादण्यास नकार दिला असला तरी राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेज ऑब्राडोर यांच्या नेतृत्वाखाली मेक्सिकोनं आक्रमणाचा निषेध करण्यासाठी मतदान केलं. आणि झेलेन्स्की म्हणाले की असे काही नेते आहेत ज्यांनी युक्रेनला एकदाही भेट दिली नाही आणि ज्यांनी क्रूर रशियन आक्रमणामुळे काय घडलंय ते देखील पाहिलेलं नाही.
युक्रेनशी असलेल्या संबंधांमध्ये महत्वाकांक्षी निर्णयांचा नवीन अध्याय सुरू करण्यासाठीची युती तयार असल्याचं लक्षण आहे. म्हणजे नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोलटनबर्ग यांचा युक्रेन दौरा, असं झेलेन्स्कींनी म्हटलं. आणि दोन्ही नेत्यांनी युक्रेनला लष्करी मदत वाढवण्याबाबतच्या नवीन घोषणेसह पुढील दिवशी होणाऱ्या रामस्टीन बैठकीच्या संभाव्य परिणामावरती चर्चा केली. या नेत्यांनी जुलैमध्ये विल्नियसमध्ये होणारी आगामी नाटो शिखर परिषद आणि युक्रेनला युतीकडून सुरक्षा हमी मिळण्याच्या शक्यतेवरती सुद्धा चर्चा केली. स्टोल्टनबर्ग यांनी बुचा परिसराला भेट दिली, जो कथित रशियन अत्याचारांचं प्रतीक बनलाय. शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी कीवच्या सेंट मायकल स्क्वेअरवरती पुष्पहार अर्पण केला. काय असो त्याला मी काय सांगणार आहे, मला तर तुमचं कळतच नाही. हा त्यांचा पार्टी अंतर्गत प्रश्न आहे का रे? त्याचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुरान्वय पण संबंध आहे का? नाही. ते एक विधिमंडळातले त्यांचे नेते आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, एक महसूल मंत्री आहेत आणि एक आपल्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत काय चर्चा करावी तो त्यांचा अधिकार आहे ना. तुम्ही पत्रकार मित्र, तुम्हाला हे दांडकं दिलं आणि कॅमेरा दिला की काही पण विचारत बसता. जे मुद्द्याचं असेल, जे माझ्याकडनं तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तिथपर्यंत ठीक आहे. असं अनेक लोक महाराष्ट्रामध्ये आपापली वक्तव्य करणार आणि तुम्ही मला विचारणार यांनी असं वक्तव्य केलं, तुमचं काय मत आहे? त्यांचं मत त्यांनी सांगितलेलं, मला काय त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करून मी काय त्याच्यातनं साधणार आहे? मध्ये आरोप करत होते की विरोधक फक्त आरोप करतात, परंतु गेल्या 8 दिवसामध्ये सत्ताधारी पक्षातले देखील त्यांचा सूर बदललेला आहे. आपल्या बाजूनी सकारात्मक ते चर्चा करत आहेत. एव्हन काल अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी देखील म्हणलं की जर झोपून काम करणारा एखादा नेता काम करत असेल तर आम्हालाही मुख्यमंत्री झालेला आवडेल. मग त्याच्यामध्ये काय वाईट काय? सत्ताधाऱ्यांचा सूर बदललेला आहे. अरे बाबा, त्याच्यात तुझ्या पोटात दुखायचं काय कारण आहे? मला जर कुणी चांगलं म्हणत असतील तर मला समाधान आहे. प्रत्येकाने चांगलं काम करावं जेणेकरून प्रत्येकाला चांगलं लोकांनी म्हणावं. मी एकटाच नाही, दुसऱ्याही क्षेत्र कुणीही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असले तर आता तुम्ही तो त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. त्याला मी काय उत्तर देऊ शकतो? मला तर काय कळलेलं नाही. दादा, उद्धव ठाकरेंची पाचोऱ्यात सभा होती, मात्र तिथलेच पालकमंत्री गुलाबराव पाटील असं म्हणताय की आम्ही दगड मारून सभा बंद करू. अजिबात तसं दगड मारून उधळणारी लोक आहोत असं ते म्हणाले. अहो, त्यांनी वेगवेगळी वक्तव्य. गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्याच कुशीमध्ये, शिवसेनेच्याच पठडीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेनीच त्यांना आमदार केलं, बाळासाहेबांनीच त्यांना तिकीट दिलं. आता त्यांच्यामध्ये काही राजकीय मतमतांतर झालं आणि ते आज शिंदे गटाकडे गेलेले आहेत. मध्ये त्यांनी सांगितलं की इथं आम्हाला आज शिरावं लागेल, त्यावेळेस बाकीचे म्हणले या शिरून दाखवा. ह्या बोलण्याच्या ओघात वेगवेगळे लोक काही बोलतात, पण त्याचं तुम्ही इतकं गांभीर्याने घेऊ नका. तुम्हाला हेडलाईन द्यायला काहीतरी लागतं म्हणून ते तुम्हाला त्याबद्दलचा पुरवठा करत असतात आणि तुम्ही मग ते सगळीकडे विचारून हे करतात. त्याच्यापेक्षा अरे बाबा, आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या अनेकांच्या शेतावर गारपीट होती, अवकाळी पाऊस पडतोय, पिकांचं नुकसान होतंय, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे खरेदी केंद्र बंद झालेली आहेत, ते सुरू झाली पाहिजेत. असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. ते दिले सोडून तर हे असं म्हणतात आणि ते तसं म्हणतात. निवडणुकात ह्या जाहीर सभांमध्ये प्रत्येक जण आपली आपली भूमिका मांडतात आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मालेगावला जाहीर सभा केली, खेडला जाहीर सभा केली, आता जळगाव जिल्ह्यामध्ये जाहीर सभा करतायत. मध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरला केली, नागपूरला केली, 1 तारखेला मुंबईला आहे. ह्या गोष्टी चालतात. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर वेगळं चित्र पाहायला मिळेल. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो
ते निकाल आपण पाहिल्यानंतर त्याच्यावर चर्चा करू. दादा, MPSC चा खारघरच्या सावळा गोंधळ मुद्द्यावरून पुन्हा तुम्ही एकदा पत्र समोर लिहिलेलं आलेलं आहे. होतं. त्या संदर्भात मात्र अजून कोणतीही ठोस कारण जे आहे ते खरं तर सरकारकडून स्पष्ट पत्र न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीने मागणी मी केली आणि अशी अनेक मान्यवरांनी मागणी केलेली तुमच्या सगळ्यांच्या पाहणीमध्ये आलं असेल. आता ही मागणी मान्य करायची का नाही करायची हा राज्य सरकारचा अधिकार आहे. वास्तविक त्यामध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रम आयोजित करत असताना निष्काळजीपणा हा निश्चितपणे झालेला आहे. निष्पाप लोक ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत. ह्या संदर्भामध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेण्यात आली नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर टायमिंग काय असावं ह्याबद्दलचा विचार केला गेला नाही आणि राज्य सरकारने ह्या सगळ्या कामाच्या करता 13 ते 14 कोटी रुपये खर्च केलेत अशी माझी माहिती आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं एखाद्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची चौकशी करण्यापेक्षा अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर ते चौकशी निष्पक्ष पद्धतीनं होईल असं वाटत नाही, पारदर्शक पद्धतीनं होईल असं वाटत नाही. म्हणून आम्ही म्हणालो न्यायालयीन चौकशी केली तर त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं आणि जे काही घडलंय ते वस्तुस्थिती समोर येते. एमपीएससीचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलेला आहे. टेलिग्रामवरती एक लिंक व्हायरल होती. 30 तारखेला एक्झाम आहे आणि त्याआधीच एका क्लिकवर साधारणतः 9,000 जे आहेत हॉल तिकीट सोशल मीडियावरती व्हायरल होतात. एका क्लिकवर मला आत्ताच तुम्ही तो प्रश्न विचारलाय. मी पहाटे 5 वाजल्यापासून मी फिरतोय. मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही. मी अधिकची माहिती घेईन आणि मग मी माझं मत व्यक्त करीन. दादा, तुम्ही मुलाखतीमध्ये असं म्हणालात की मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मात्र त्यावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणतात एक की मिनिट अनेकांना तुम्ही ना काही गप्पा मारू नका. त्यांनी असं विचारलेलं होतं मला की 2024ला तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का. त्यावेळेस म्हणलं 2024 कशाला, जर आम्हाला बहुमत मिळालं तर आता देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तुला काही त्रास आहे का माझा? दादा, त्याला जोडून दुसरा प्रश्न, शंभूराज देसाई आज मसाले म्हणाले आहेत. एक मिनिट, मी माझं म्हटल्यानंतर कुणी काय म्हटलं तर त्याच्याबद्दल उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. मी माझं मत व्यक्त केलं ना, त्याच्यामुळे इतरांनी काय मत व्यक्त करावी त्याचा अधिकार आहे. ही कुठली पद्धत झाली? हा असं म्हणलं आता तुमचं मत काय, पुन्हा त्यांना म्हणायचं अजित पवार तुमच्या मतावर असं म्हणलं आता तुमचं मत काय. एवढेच धंदे आहेत का तुम्हाला? दादा, मात्र शेवटचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत महाविकास आघाडीला दिवसेंदिवस भेगा पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यांच्यामध्ये ताळमेळ नाहीये, हे जास्त दिवस टिकणार नाही. सातत्यानं महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा त्या पद्धतीने यामध्ये आपण एक बघितलं, हे सरकार येऊन आता 10 महिने झाले. पुढचा महिना 11वा, जून महिना 12वा. आता या 10 महिन्यामध्ये तुम्ही विरोधी पक्षांनी सभागृहात कसं कामकाज केलं ते अनेक अधिवेशनात आपण पाहिलं. विरोधी पक्ष एकत्रपणे महाविकास आघाडीच्या ज्या जाहीर सभा घेत आहेत, वज्रमुठ सभा, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहताय. वेळोवेळी अशा प्रकारच्या काही घटना घडल्यानंतर आवाज उठवण्याचं काम विरोधी पक्षाच्या राजकीय पक्षांनी करायचं असतं, ते करण्याचं काम करतायत. आता हे करत असताना सत्ताधारी पक्ष असं म्हणणारच ना की बेगा पडल्यात, अमकं पडलंय, तमकं पडलंय. त्यांच्यामध्ये तरी एक वाक्यता आहे का? तुम्हा पत्रकार मित्रांना कसं कळत नाही की एकंदरीत 43 मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहित घेता येतात. 1 वर्ष होत आलं तरी देखील पहिले काही दिवस हे 2च मंत्री होते. त्याच्यानंतर काही महिन्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. आता फक्त 20च आहेत हे दोघं धरून. अजून 23 लोक भरली नाही. राज्यमंत्री कोणाला केलं नाही, एकाही महिलेला मंत्री केलं नाही. हे झालंय का नाही ते द्यायचं सोडून विचारायचं हे तिसरंच काहीतरी विचारायचं. त्यांना आपल्याला त्यांचं लक्ष, त्यांचं काय टॅक्टिक्स आहेत, लोकांचं लक्ष महत्वाच्या विषयाकडून डायव्हर्ट होण्याच्या करता हे असले काहीतरी विषय काढतात. त्यांना म्हणावं खारघरला काय झालं त्याचं उत्तर द्या. अवकाळी पाऊस पडून माझ्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं महाराष्ट्रातल्या बळीराजाचं, त्याचं काय तुम्ही भरपाई भरून काढली ते सांगा. महागाई वाढली
त्याच्याबद्दल महागाई कमी करण्याच्या करता काय पावलं उचलली ते बोला. त्या संदर्भामध्ये बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे. त्या मुलांना रोजगार देण्याच्या करता, मुलामुलींना किंवा नोकरी देण्याच्या करता काय पावलं उचलली ते सांगा. ते दिले सोडून आणि तिसरं चर्चा बस झालं. अजित पवार माध्यमांशी बोलत होते, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. मात्र याच वेळी महाराष्ट्रातला कोणता नेता काय वक्तव्य करतोय याच्यावरती माझी प्रतिक्रिया कशाला विचारता, असाच उलट सवाल अजित पवारांनी पत्रकारांना विचारलाय. आणि आता पुन्हा एकदा बोलूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे. पाहूयात जगाच्या पाठीवर. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी कीव येथे युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली आणि ही ट्रान्स अटलांटिक लष्करी युती युक्रेनला सोव्हिएत काळातील उपकरणं आणि पूर्ण परस्पर कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं स्टोल्टनबर्ग यांनी सांगितलं. युक्रेनला नाटो आज उद्या आणि जोपर्यंत लागेल तोपर्यंत पाठीशी उभं राहील असं आश्वासन त्यांनी दिलं. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं देशावरती आक्रमण केल्यानंतर नाटो नेत्यांची युक्रेनची ही पहिलीच भेट होती. स्टोल्टनबर्ग म्हणाले की नेदरलँड्स आणि डेन्मार्क युक्रेनला 14 नवीन लेपर्ड बॅटल टँक पुरवण्यासाठी तयार आहेत आणि युनायटेड स्टेट्सनं $350 दशलक्ष समर्थनाचं नवीन पॅकेज जाहीर केलंय. युएस संरक्षण सचिव लॉर्ड ऑस्टिन यांनी गुरुवारी स्टॉकहोममध्ये स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टन्स यांची भेट घेतली आणि म्हटलं की नाटोमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत असताना स्वीडनला एक मित्र म्हणण्यास उत्सुक आहेत. रशियाच्या युक्रेनवरती आक्रमणानंतर स्वीडन आणि शेजारील फिनलँड या दोन्ही देशांनी मे 2022 मध्ये नाटो सदस्यत्वासाठी अर्ज केला आणि नाटोच्या सर्व 30 सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय संसदेनं नॉर्डिक देशाच्या सदस्यत्वाला मान्यता दिल्यानंतर 4 एप्रिलला फिनलँड जगातील सर्वात मोठ्या लष्करी आघाडीचा 31वा सदस्य बनलाय. तथापि तुर्कीच्या विरोधामुळे स्वीडनचा प्रवेश थांबलेला आहे आणि स्वीडननं प्रथम स्टॉकहोम बरोबरचे विवाद सोडवले पाहिजेत असं तुर्कीचं म्हणणं आहे. जुलैमध्ये लिथुआनियाच्या विल्नियस येथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि नाटो सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीपूर्वी स्वीडन सामील होईल अशी आशा आहे. अब्राम रणगाडे कसे वापरावे आणि त्यांची देखभाल कशी करावी याचं प्रशिक्षण युक्रेनच्या सैन्याला येत्या आठवड्यात सुरू करणार असल्याचं अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉर्ड ऑस्टिन यांनी सांगितलं. युक्रेनला शस्त्र आणि इतर उपकरण वितरणात समन्वय साधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये युरोप आणि जगभरातील संरक्षण अधिकारी जर्मनीतील रॅमस्टीन एअरबेसवरती भेटले आणि त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. मे महिन्याच्या अखेरीस 31 रणगाडे ग्रॅफेन बोहर ट्रेनिंग एरियामध्ये येतील आणि काही आठवड्यानंतर सैन्याचे 10 आठवडे प्रशिक्षण सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पण आता ही थेट दृश्य आहेत. उद्धव ठाकरे जळगावमध्ये पोहोचलेले आहेत. आज पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्याआधी थोड्याच वेळापूर्वी आपण मातोश्रीहून निघालेले उद्धव ठाकरेंचा ताफा पाहिला होता आणि आता जळगावात उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आता जळगावपासून पाचोऱ्यापर्यंतचा ते प्रवास करतील आणि पाचोऱ्यात संध्याकाळी बरोबर 6 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. महाविकास आघाडीची जंगी सभा होणार आहे. जळगावातनंच आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. लक्ष्मण, संध्याकाळच्या सभेसाठी उद्धव ठाकरे जळगावात पोहोचलेत, पुढचे काय कार्यक्रम? काही क्षणापूर्वी उद्धव ठाकरे यांचं जळगाव विमानतळावरती आगमन झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आहेत, त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर देखील आहे. एकाच विमानातनं हे सगळे नेते जे आहे ते जळगावच्या विमानतळावरती दाखल झालेले आहे. पुढच्या काही वेळामध्ये ते जळगाव विमानतळावरून जळगावमधील एका स्मारकाला भेट देऊन ते पाचोऱ्याच्या दिशेने जातील. साधारणतः जळगाव विमानतळ ते पाचोरा हे साधारणतः 45 मिनिटाचं अंतर आहे आणि हे 45 मिनिटाचं अंतर पार करून उद्धव ठाकरे जे आहे ते पाचोरा येथील एका खाजगी ठिकाणी जातील. त्या ठिकाणी गेस्ट हाऊस आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जातील आणि 2 तासाचा वेळ जो आहे तो त्यांचा राखीव असणार आहे आणि त्यानंतर ते पाचोऱ्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. त्या ठिकाणी एका शाळेचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर
पुतळ्याचं अनावरण होणार आहे, उद्योजकांबरोबर बैठक होणार आहे. हे सगळे कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे हे गेस्ट हाऊसला जातील. तिथे पुन्हा 1 तासाचा वेळ जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता थेट ते सभास्थळावरती जातील आणि त्या ठिकाणी ते भाषण करतील. मात्र या सगळ्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जळगावमध्ये एक तणावाचं वातावरण आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप जो आहे तो संजय राऊत यांनी गेल्या 2 दिवसांपासून घेतला होता. संजय राऊतांच्या आव्हानानंतर त्यांना देखील गुलाबराव पाटलांनी चॅलेंज केलं होतं की माझ्या विरोधात जर चौकटीच्या बाहेर जाऊन जर बोलला तर त्याचे परिणाम वाईट होतील, आम्ही सभेत घुसू असं आव्हान दिलं होतं. आणि त्यानंतर संजय राऊतांनी 2 दिवसांपासून ठोकलेलं आहे आणि या सगळ्यामुळे तणावाची परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी चौकात पोलिसांचा बंदोबस्त आहे. तर त्यांच्या ताफ्याबरोबर जवळपास 50हून अधिक वाहनं जी आहेत ती या ताफ्यात असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकूणच आजचा दौरा जो आहे तो तणावपूर्ण परिस्थितीमध्ये असला तरी उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असणार हे बघणं श्वेता महत्वाचं ते असेल. आपल्याला संध्याकाळी कळेलच सभेदरम्यान. धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि यावेळची मोठी बातमी, उद्धव ठाकरे जळगावात पोहोचलेत. विमानतळावरती ते दाखल झालेत आणि जळगावात कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत झालंय. आज संध्याकाळी महाविकास आघाडीची जंगी सभा जळगावातल्या पाचोऱ्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे जळगावात पोहोचलेत. थोड्याच वेळापूर्वी ते मातोश्रीवरून त्यांचा ताफा निघाला आणि आता उद्धव ठाकरे जळगावात पोहोचलेले आहेत. आणि आज संध्याकाळच्या सभेतून उद्धव ठाकरे आज कुणावरती तोफ डागणार हे आपल्याला आज संध्याकाळी कळेलच. मात्र विमानतळावरती उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.